सेंट्रल टेंडन्सी. आणि अंडर सेंट्रल टेंडन्सी सगळ्यात पहिले आपण 3 कॅल्क्युलेशन शिकणार आहोत. अंडर सेंट्रल टेंडन्सी आपण 3 कॅल्क्युलेशन शिकणार आहोत. मीन, मोड आणि मीडियन ही सेंट्रल टेंडन्सीची कॅल्क्युलेशन्स असतात. आणि त्यात सुद्धा सगळ्यात पहिले आपण मोड शिकणार आहोत. मोड हा सगळ्यात सोपा कॅल्क्युलेशन, सगळ्यात सोपा पार्ट आहे या सेंट्रल टेंडन्सीचा. सगळ्यात सोपा टॉपिक आहे. याच्यामध्ये आपल्याला मीन आणि मीडियन हे आपण थोडंसं नंतर कॅल्क्युलेट करू किंवा शिकू. फर्स्ट वी विल ट्राय टू लर्न मोड फर्स्ट. मोड हा काय, व्हॉट इज दिस, म्हणजे हे काय प्रकार आहे, कसा कॅल्क्युलेट करायचा, लेट अस सी. या मोड कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला 3 डाटा टाइप्स किंवा फ्रिक्वेन्सीचे 3 डाटा टाइप्स बघायला लागतील. ते म्हणजे इंडिव्हिज्युअल डाटा, डिस्क्रीट डाटा आणि ग्रुप डाटा. आपण सगळ्यात पहिले मोड इंडिव्हिज्युअल डाटाचा काढायला शिकणार आहोत. मग इंडिव्हिज्युअल डाटा म्हणजे एक्झॅक्टली काय, त्यासाठी आपण एक्झाम्पल बघूया इंडिव्हिज्युअल डाटाचं. हे बघा, हे असं एक्झाम्पल आहे इंडिव्हिज्युअल डाटाचं. दॅट इज सिम्पल नंबर्स, जस्ट सिम्पल नंबर्स. असे सेट ऑफ नंबर्स म्हणजे काय असतं, तर हे एक एक्झाम्पल आहे इंडिव्हिज्युअल डाटाचं. म्हणजे दिस इज काइंड ऑफ इंडिव्हिज्युअल डाटा वी आर गोइंग टू स्टडी अँड वी आर गोइंग टू फाइंड आउट मोड ऑफ दिस पर्टिक्युलर सिरीज. मग आता मोड कॅल्क्युलेट काय असेल तर सगळ्यात पहिले स्टेप 1, अरेंजिंग these numbers in the ascending order like the following. आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये हे अशा प्रकारे अरेंज करून घेणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 सिरियल नंबर. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ते त्या नंबर्समध्ये नाही आहेत. ते तुम्ही जर बघितलं ती सिरीज अशी वाटेल तशी आहे. 4 पहिला आहे, 6 5 6 5 नंतर आहे 6, हे अशा प्रकारची ती सिरीज आहे. पण आपल्याला ती अरेंज केल्यानंतर ते अशा प्रकारे नंबर्स मिळतात किंवा दिसतात. चला स्टेप नंबर 2, फाइंडिंग द रिपीटेटिव्ह नंबर्स. फाइंडिंग इन धिस अरेंजमेंट, ही जी काही अरेंजमेंट आपण केली त्यात आपण काय करणार आहोत तर रिपीटेटिव्ह नंबर फाइंड आउट करणार. आपण जर मगाच्या सिरीजमध्ये बघितलं तर तिथं कुठेही रिपीटेटिव्ह नंबर नव्हता. आपण जी मगाची सिरीज बघितली ज्याच्यात नुसते नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9, याच्यात कुठेही रिपीटेटिव्ह नंबर्स नाही आहेत. मग अशा वेळेला आपण आन्सर काय लिहिणार, तर असा आपण आन्सर लिहिणार की धिस सिरीज डू नॉट हॅव मोड, दॅट इज नो मोड. So we are going to write answer like this. चलो खत्म. मोड कॅल्क्युलेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर सिरीज इज ओव्हर. साधारणपणे 1 मार्काला तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. इंडिव्हिज्युअल सिरीज दिली जाते आणि मोड कॅल्क्युलेशन्स. आपण वी विल मूव ऑन टू नेक्स्ट एक्झाम्पल. चलो लेट अस चेक धिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. अंडर दिस वी आर गोइंग टू फाइंड मोड. Example is given. So accordingly let us calculate the mode for this individual data series. First step 1, arranging the numbers in the ascending order like this way. So I have arranged these numbers like 60 61 62 and so on. Let us find out repetitive numbers. See here 62 has repeated 3 times, 63 had 2 times, 64 2 times, and all other numbers are singular numbers. एक एकदाच आहेत फक्त ते, परत नाही आहेत. So only 3 numbers have repeated. Now finding out the repetitive numbers is our step number 2. Let us write it down. Which number has repeated how many times? 62 has repeated 3 times, 63 2 times, 64 2 times, and therefore our mode will be
highest repetitive number, that is 62. 62 has repeated 3 times. So mode over here is 62. So we will write the answer mode, which I have written in a bracket or in a red this thing bracket. Therefore mode is highest repetitive numbers, that is 62. You should also be writing the answer in this same similar fashion as I have written. Make a box or a bracket or something like that, or at least make to underline, at least underline your answer whenever you will be writing into the paper. जेव्हा जेव्हा तुम्ही पेपर मध्ये लिहाल तेव्हा अंडरलाइन करा. सो या अशा प्रकारे आपण अजून फ्यू मोर एक्झाम्पल्स ऑफ इंडिव्हिज्युअल डाटा कॅल्क्युलेशनच्या, हे मोडच्या कॅल्क्युलेशनचे, इंडिव्हिज्युअल डाटाच्या मोड कॅल्क्युलेशन्स वी विल सी लिटल लेटर. फर्स्ट हे कळलंय ना, चेक करा.